वळूयात आता राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 आरोपी अजूनही मोकाट आहेत। त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या बीड शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असा अंदाज आहे। मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे, विनोद पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत। भव्य मूक मोर्चाचा आयोजन यासाठी करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडनं। स्वानंद, भव्य अशा स्वरूपाचा हा मोर्चा काढला जातोय आणि वारंवार जे आरोप केले जात आहेत ते आरोप आता सर्व पक्षीय एकत्रित येऊन करू लागलेत, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, गेल्या 18 दिवसापासून काल 18 दिवस पूर्ण झालेले संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला यातील जे 4 आरोपी आहेत, 3 आरोपी हे अद्यापही फरार आहेत आणि खंडणीतील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड हे देखील अद्यापही सापडलेले नाहीत पोलिसांना। तर त्याच अनुषंगाने उद्या बीडमध्ये या सर्वांनाही अटक करावा असं जी मागणी आहे यासाठी एक भव्य असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। हा जो मोर्चा आहे हा बीड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातून निघणार आहे। तसेच तो पुढे माळीवेस, त्यानंतर बस स्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा जो आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि या मोर्चामध्ये जे राज्यातील काही नेते आहेत, आमदार आहेत, हे देखील सहभागी होणार आहेत। आणि यासाठी आता जी तयारी आता सुरू आहे, बीडमध्ये मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहेत। भव्य मूक मोर्चा, आमच्या राजाला न्याय द्या वगैरे असे बॅनर्स आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि एकंदरीतच देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी आता सर्वपक्षीय नेते पुढे आलेले आहेत। उद्या सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि याची तयारी आता पूर्ण झालेली आहे प्रज्ञा। नक्कीच, मात्र सगळ्यात प्रमुख असं की या संपूर्ण मोर्चाचं किंवा या एक प्रकारे निघणाऱ्या सगळ्या रॅलीचं नेतृत्व कोण करणार आहे? कारण बीडमध्ये जी अशांतता पसरलेली आहे ती आजची नाही, ही यापूर्वीपासूनची आहे असा वारंवार आरोप होतोय। या सगळ्याचं नेतृत्व कोण करणार आहे? यामध्ये सुरुवातीपासून आपण जर पाहिलं तर हा मोर्चा सर्वपक्षीय असणार आहे। त्यामुळे सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, त्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील उद्या या मोर्चाला उपस्थित असणार आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या देखील या मोर्चाला आहेत। आणि त्याचबरोबर विनोद पाटील, छत्रपती संभाजीराजे भोसले, संभाजीनगरचे विनोद पाटील आणि हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। असं आतापर्यंत दिसत नाही की कोण नेमकं मोर्चाला लीड करते। सर्वपक्षीय मोर्चा असल्यामुळे सर्वच नेते या मोर्चाला लीड सध्या करताना दिसत आहेत प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी स्वानंद।